जे रविकांतजी तुपकर आहे, जे आंदोलनावर बसले आहे, शेतकऱ्याच्या हितासाठी बसले आहे. आणि माझी विनंती आहे या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना की त्यांना या आंदोलनासाठी पाठिंबा द्या, सहकार्य करा. नाही तिथे जाऊन सहकार्य होत तर तुम्ही सोशल मीडिया थ्रू सहकार्य करा, त्या आंदोलनामध्ये सहभागी व्हा. कारण की तो माणूस शेतकऱ्याच्या हितासाठी, शेतकऱ्याचं भलं व्हावं म्हणून, या महाराष्ट्रातला बळीराजा सुखी झाला पाहिजे म्हणून, कर्जमुक्ती झाला पाहिजे म्हणून आंदोलनासाठी बसलेला आहे. अरे नाही आपण सहकार्य करू शकत तर त्याचा विरोध पण करू नका. और तो माणूस कोण्या पण पक्षाचा असो, काही घेणं देणं नाही आहे. आणि आपण काही घेणं देणं ठेवलं पण नाही पाहिजे. या महाराष्ट्रातला शेतकरी प्रत्येक माणूस त्या आंदोलनाला पाठिंबा दिला पाहिजे. अरे शेवटी काय निष्कर्ष निघतो देव जाणे, काही घेणं देणं नाही आहे. पण आता जर तो आपल्या शेतकऱ्याच्या हितासाठी आंदोलन करत आहे, ते आपल्या फायद्यासाठी आहे, आपल्या सुखासाठी आहे. माणूस कोणत्याही पक्षाचा असो, काही घेणं देणं आपण ठेवलं नाही पाहिजे. जर आपल्या हितासाठी, आपल्या शेतकऱ्याच्या हितासाठी जर तो आंदोलन करत आहे तर आपण त्याचा पाठिंबा दिला पाहिजे, आपण त्याला सहकार्य केलं पाहिजे. ते शेवटी काय लॉलीपॉप देते, काय चॉकलेट देते ते नंतर पाहू. पण आता जर तो आंदोलनासाठी बसला आहे तर आपण त्याचं सहकार्य केलं पाहिजे. हीच माझी विनंती आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्यांना की त्या आंदोलनाला पाठिंबा द्या. कारण की सरसकट कर्जमाफीची गरज हे महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्यांना आहे. धन्यवाद.